बातमी जतमधून आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी विटा फार्मासिस्ट दिन साजरा 25 सप्टेंबर 2024 फार्मासिस्ट जागतिक आरोग्य गरजा पूर्ण करणे पथनाट्य आणि औषधाविषयी समाज प्रबोधन। जागतिक फार्मासिस्ट दिन दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो। याचा उद्देश जागतिक आरोग्यातील फार्मासिस्टची भूमिका ओळखणे आणि प्रचार करणे हा आहे। 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशनने FIP इस्तंबुल तुर्कस्तान येथे झालेल्या जागतिक परिषदेदरम्यान हा दिन सुरू केला। हा दिवस आरोग्य व्यवस्थांमध्ये आणि रुग्णांच्या कल्याणासाठी फार्मासिस्ट करीत असलेल्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकतो। 2024 ची थीम फार्मासिस्ट जागतिक आरोग्य गरजा पूर्ण करणे ही आहे। या थीमचा उद्देश औषध व्यवस्थापन, दीर्घकालीन आजार व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य उपक्रमासारख्या जागतिक आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करणे हा आहे। 25 सप्टेंबर 2024 रोजी आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी विटाच्या विद्यार्थ्यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुका येथे जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा केला। बी फार्मच्या 13 विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या मार्गदर्शक प्रोफेसर निलेश साळुंके यांनी आरोग्य सेवेमधील फार्मासिस्टच्या योगदानाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी 4 पथनाट्य आयोजित केले। हे कार्यक्रम पंचायत समिती जत आणि श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल जत येथे पार पडले। सौ वर्षाताई विक्रमसिंह सावंत, गट विकास अधिकारी जगताप, अधीक्षक मदने यांनी या 4 पथनाट्याचे उद्घाटन केले। पंचायत समिती जत येथे कुमारी वेदिका माळी यांनी जागतिक फार्मासिस्ट दिनाचे महत्त्व सांगून कार्यक्रमाची सुरुवात केली। त्यानंतर प्रोफेसर निलेश साळुंके यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले आणि सौ वर्षाताई विक्रमसिंह सावंत यांचा सत्कारही केला। विद्यार्थ्यांमध्ये सारिका मुळीक, मयुरी पाटील, वेदिका माळी, प्रतीक्षा साळुंके, प्रतीक्षा सावंत, मयुरी पवार, सूरज पवार, भार्गवी सावंत, नितीन गायकवाड, वरद पोद्दार, सुशांत खोत, आदित्य पाटील, अक्षय कटरे यांनी फार्मसी शिक्षण, औषधे ठेवण्याची स्थिती, डेंग्यू आजार, बाहेरच्या खाण्यावरून शरीरावर होणारे परिणाम, अंधश्रद्धा, औषधांचे योग्य हाताळणी, मापन आणि रक्तगट ओळख याबाबत जागरूकता निर्माण करणारे पथनाट्य सादर केले। या सादरीकरणाचे सौ वर्षाताई विक्रमसिंह सावंत आणि जत येथील जनतेने खूप कौतुक केले। कार्यक्रमाचा समारोप फार्मासिस्ट शपथ आणि कुमारी वेदिका माळी यांनी जत पोलीस स्टेशन आणि पंचायत समितीचे आभार मानत केला। 100हून अधिक लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली। याशिवाय आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी ACOP विटाच्या विद्यार्थ्यांनी जत पंचायत समिती परिसरातील दुकानांना भेट दिली आणि लोकांसोबत औषधाच्या हाताळणी आणि साठवणुकीबाबत योग्य मार्गदर्शन केले। या उपक्रमाचा उद्देश सुरक्षित औषध पद्धतीबद्दल सार्वजनिक जागरूकता वाढवणे होता। या कार्यक्रमाचे आयोजन प्रोफेसर निलेश साळुंके यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर निरंजन महाजन, प्राचार्य आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी विटा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। माननीय सदाशिवभाऊ पाटील, संस्थापक अध्यक्ष, लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा, माननीय वैभवदादा पाटील, अध्यक्ष लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा, माननीय PT पाटील, कार्यकारी संचालक लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा आणि माननीय प्राध्यापक पूजा पाटील, कॅम्पस संचालक यांनी माननीय डॉक्टर NS महाजन यांचे समाज हितासाठी केलेल्या यशस्वी कार्याबद्दल अभिनंदन केले।